नमस्कार मित्रांनो, मी राकेश गायकर तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज पनवेल तक्का या ठिकाणी साई भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे। तर आमचा गावदेव ब्रास बँड व मनशक्ती ब्रास बँड तक्का पनवेल या ठिकाणी आम्ही दोन्ही एकत्र मिळून आम्ही ब्रास बँड वाजवणार आहेत। तर तुम्ही सर्वांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर भेटूया आपण पुन्हा। तर आता आम्ही आमचा सर्व गावदेव ब्रास बँड आमचा गावदेव आहे बहिरीनाथ, त्या ठिकाणी आम्ही आता सर्व नारळ फोडला। बहिरीनाथाचा चांग भल प्रसाद भाई व्यवस्थित ट्रम्पेट असो तिचं जागा आहे कमी। हा आमचा गावदेव। जय भाई, आज परफेक्ट ट्रम्पेट वाजायला पाहिजे ना, हवा करून टाकू डायरेक्ट आज। अजित भाई काय म्हणता? कपडे खूप छान दिसतात तुला, जाम चिकना दिसतोय तू आज। नको काय आता बहिरीनाथाचा चांग बोल, जय मल्हार। कुठला रिक्षा आणले प्रसाद भाईनी? नक्की रिक्षा कुठून आणले? प्रत्येक कॉलला घेऊन ये, साईड मागवले का? प्रत्येक कॉलला घेऊन ये। आम्ही आता आमच्या हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहे रखमाई नारळ फोडण्यासाठी। आमची यंग सर्व्हिस आले पाहिजे। तुम्ही फक्त पोळा, आम्ही जातो। आपटा तर आम्ही आमच्या गावची एस आहे त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी आलो आहे। आमची गावदेव ड्रायव्हरची पूर्ण टीम। तुम्ही दोघं जाणार। आमच्या गावची होळी असते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला नारळ फोडायला लागतो। फोडचल ए माया, फोडचल आपल्या वलीला नारळ फोड। गावची शंकरपिंड। जय भाई, नारळ फोडा। नाही तर ठेवायचा असतो नारळ, पिंडीला आपल्या गावच्या नारळ ठेवायचा असतो, फोडू नको रे। हे चले साईबाबा नारळ फोड। ओम साईराम, नारळ फोडून टाक। घेतल ओम साईराम, नारळ फोडून टाक। निखिल शेठ अरे तू काय इथं मग भांडणं करतो का काय? ए बालू त्याकडे नारळ दे निखिलकडे। ए सगळी फुलं ठेवा का? नको आता। ओम साईराम। कामामध्ये येतो। मित्रांनो आम्ही आता सर्व निघालो आहेत तक्का पनवेल या ठिकाणी।
मित्रांनो आता जस्ट आम्ही आता पोहोचलो आहे तक्का पनवेल या ठिकाणी सर्व आमची टीम. आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे. आला गँग कधी आली मस्त जेवा. हे बुवा ओके का जेवण? अरे जेवण ओके का? आला बरोबर आहे यांचा. ललित जेवण ओके का? छान आहे साई भंडारा. ओके 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 ना आपला ब्लॉग चालू आहे. आमची सामान दौडवडी आता चालू आहे. आन्सर मास्तर वाजिद भाई थोडी टाय खाली घे ती अजून खाली घे अजून. आन्सर मास्तर नाद नाही तुमचा सगळ्यातच तुम्ही पुढे आहेत. करावं लागते माणसं आमची जरा डेंजर आहेत ना. डेंजर काम आहे. मला पण त्या बांधू ना का पहिले सामान लावून घेऊ आपण. खूप भारी दिसता मला बंटी सर तुम्ही. स्वागतम. बोला काय बोलता मग? मनशक्ती ब्रास बँड तक्का पनवेल यांच्या वतीने आज साई भंडारा आयोजित. तर बघू एक छान काहीतरी बाबांसाठी प्रसाद घेऊ बाबांचा आणि एक छान बाबांसाठी एक गाणं देऊ. चला ओके धन्यवाद. पूर्ण मनशक्ती ब्रास बँड आणि गावदेव ब्रास बँड साई भंडारासाठी सज्ज झाला आहे. ते दीपक मास्तर. दीपक काय म्हणतो कधी आला? जेवला का? ओके. प्रसाद मास्तर आज एकदम काम 25. महेश काय म्हणतो जेवला का? ओके.
मित्रांनो आताच आमचा साई भंडाराचा शो होता टक्का पनवेल या ठिकाणी, तो आता वाजून झाला आहे. तर आमची आता गँग बघा. विकी मास्तर फोटो चांगला काढा एकदम, क्या बात आहे. नंतर मास्तर काय म्हणता, तुम्ही नाद केला नाद आणि सगळे गाणे व्यवस्थित वाजलेत. आपल्या चॅनलला तुम्हाला दिसतील. ओके, माझ्या पण चॅनल दिसतील, आपल्या भाऊंच्या पण चॅनलला दिसतील व्हिडिओ. आमच्या सगळ्यांनी करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप भारी वाटला, माझंही मन शांत झालं. नियोजन करतो तरी आम्ही नाराज. आमचे मास्तर आले नाही, पोलीस बँड मध्ये वाजवतात. वेलच नाही मास्तरच्या ड्युटीमध्ये. ललित भाई सावकाश जा. हो एकदम ओके. मस्त झाला कार्यक्रमात. हे सगळं सावकाश जा रे. मस्त झाला. येतो आम्ही पण. घ्या ना, एक नंबर. मस्त पैकी चिकन बिर्याणी भाकरी. निखिल तर आता घामच घालायला घातलाय निखिलनी. हे जाम जावा रे, 2-3 भाकरी का. आज पोरांनो मन माझं शांत झालेलं आहे, म्हणून मी आज 2 भाकरी जास्त खाणार आहे. बाबा नको ना. तेच ना. काय रे तू बंद कर. मित्रांनो तर आम्ही आता टक्का पनवेल या ठिकाणामधून साई भंडाराचा प्रोग्राम वाजून आम्ही आता घरी आलो आहेत. तर खूप दमलो आहेत आम्ही. तर आता मस्तपैकी आम्ही घरी जाणार, झोपणार. सकाळी कामावर पण जायचं आहे, नाही आलं वाट लागले. तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर राकेश जयकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मात्र करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.